गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। अक्षर ब्रह्मयोग याचा विचार आपला झाला असं आपल्याला वाटतं, जो आपण 8व्या अध्यायाच्या भूमिकेतनं केला. परंतु हाच अक्षर ब्रह्म, त्याचं स्वरूप हे पुढच्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम योगामध्ये परत वर्णन केलेलं आहे. हे अक्षर ब्रह्म म्हणजेच परब्रह्माचं स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. आणि या अक्षर ब्रह्मालाच एक प्रकारे या संपूर्ण अक्षर ब्रह्माचाच असं मला म्हणायचंय, एक प्रकारे या संपूर्ण ब्रह्मांडाला आधार आहे. म्हणजे पुरुषोत्तमाचं स्वरूप जे आहे तेच अक्षर ब्रह्माचं स्वरूप आहे. म्हणून आपल्याला उत्तम पुरुष व्हावं लागतं, लक्षात घ्या. म्हणून तू उत्तम पुरुष हो अशी भूमिका या 8व्या अध्यायामध्ये मांडल्या गेली आहे. आणि याच्यामधनं तू साधना कशी करत राहा, तू ते स्वरूप कसं जाणून घे, याचा विषय संपूर्णपणे या अध्यायामध्ये मांडला गेला. त्याचा अभ्यास आपण केला. आता हा जो 9वा अध्याय पुढचा जो येतोय याच्यामध्ये राजविद्या राजगुह्य असा हा विषय आहे. म्हणजे राजविद्या, आता तुला म्हणजे आतापर्यंत थोडस आपल्याला तत्वज्ञानाच्या दृष्टीने अर्जुनालाही थोडस कळण्याच्या दृष्टीने अवघड होतं. कारण अक्षर ब्रह्म वगैरे या ज्या शब्द योजना असतात, क्षर ब्रह्म, तू क्षर ब्रह्म आहे असं म्हटलं आणि आपल्याला अक्षरत्वाकडे जायचंय वगैरे, या सगळ्या गोष्टी ज्या असतात या डायजेस्ट करायला खूप अवघड जातात माणसाला, लक्षात घ्या. त्यामुळे अक्षर ब्रह्म यापर्यंत पोचायला पुरुषोत्तम सोपं वाटतं समजायला थोडस, आहे ना. कारण हे पुरुषत्वाची एक भूमिका त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येते. असो, परंतु ही मांडणी त्या काळातल्या उपनिषद वेद याच्यातनं आलेले ज्या शाब्दिक परंपरा आहेत त्याच्यातनं पुढे आलेले आहे असं म्हणून तो आधार घ्यावाच लागतो त्याप्रमाणे. म्हणून तर इथं माऊली जेव्हा सुरुवात करते तेव्हा तिने ही जी काही राजविद्या आणि राजगुह्य आता मी तुला सांगणार आहे अजून सांगितलेलं नाहीये, पण त्या भगवंताच्या डोक्यामध्ये किंबहुना माऊलीच्या म्हणू आपण, आपल्या दृष्टीने भगवान श्रीकृष्ण ही माऊलीच आहेत आणि ज्ञानेश्वर माऊली हे माऊली आहेतच असं. तर माऊलीच्या मनामध्ये पुढचा जो विषय आहे तो किती गंभीर आहे आणि तू आता तिथं नक्की लक्ष दे. आतापर्यंतच नाही समजलं तरी थोडं जाऊ देत असं म्हटलं तरी हरकत नाही. असं एक थोडस धाडस मी करतोय, म्हणजे असं माऊलींनी कुठं म्हटलेलं नाहीये, पण मला असं वाटतं की कारण असं कसं म्हणतील ना, नाही का. कारण ते काय म्हणतात बघा, तरी अवधान एकले दीजे, केवढा कॉन्फिडन्स आहे बघा याच्यामध्ये. तरी अवधान एकले दीजे मग सर्व सुखासी पात्र होईले, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडा ऐका. आहे की नाही.
आता याच्यामध्ये जी जाणीव आहे, ही जाणीव स्वयंभूपणे हे दर्शवती आहे की आता तू असं लक्ष दे, आता चुकू नकोस. दिस इज लास्ट चान्स फॉर यू नाव. याचा अर्थ काय झाला? अगोदर थोडं दुर्लक्ष झालं असतं तर मान्य आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून ते माऊलीचं स्वरूप दिसते, प्रेम आहे. आणि तुला कळत नाहीये ना, पण आता मात्र लक्ष दे आणि एकले अवधान, म्हणजे सर्व तुझ्या 36 तत्वांच्या जाणीवेसह एकटं असं अवधान, लक्ष केंद्रित कर, असं म्हणतायत. आणि ते जर तू लक्ष एकत्र केलंस तर मग सर्व सुखासी पात्र होईल. मग तुला हे जे काही दुःख होते, पाप पुण्याच्या गप्पा करतोय वगैरे, जे काय सगळं आहे आपल्याही दृष्टीने आहे की नाही, तर त्या सर्व प्रकारच्या सुखाला तू पात्र होऊ शकशील. आणि हे मी नुसतं सांगत नाहीये तुला, नुसतं सांगतोय का? नाही, प्रतिज्ञोत्तर सांगतोय, प्रतिज्ञापूर्वक सांगतोय. कोण सांगतंय? प्रत्यक्ष भगवंत सांगतायत. शिवस्य हृदयम विष्णू आणि विष्णुस्य हृदयम शिवहा असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, ती दोन्हीही जाणीव ज्या एका भूमिकेतनं 700 वर्षापूर्वी साकार झाली ते ज्ञानेश्वर होते. लक्षात घ्या. म्हणून हे प्रतिज्ञोत्तर हे काही कुठल्या राजकीय पुढाऱ्यांनी दिलेलं प्रतिज्ञोत्तर नाहीये, है ना? हे तू जर हे लक्षपूर्वक ऐकलंस तर तू सर्व सुखाला पात्र होशील. म्हणजे तुला खरं सुख काय आहे हेही कळेल. तुझ्या जाणीवेतलं सुख म्हणजे सुख असं समजत आलास, पण ते दुःख आहे हे तुला कळलंय ना. म्हणजे तुझ्या सुखाच्या संकल्पना सुद्धा किती आखूड आहेत, किती मर्यादित आहेत, किती खुजा आहेत, की ज्याला तू सुख म्हणून मानतोस ते तुला दुःखच वाटत होतं. आणि जे दुःख वाटत होतं आणि जे दुःख तुझ्या समोर आलं ते दुःख भोगूनही झालं. आणि नंतर काही काळानंतर लक्षात आलं की अरे ते दुःख येऊन गेलं म्हणून मी आज सुखी आहे. म्हणजे तुझ्या सुखाच्या कल्पना कुठल्या जाणीवेतल्या आहेत हे तर कळलं पाहिजे ना आपल्याला. हे सुद्धा तुला माहिती नाहीये, म्हणून एकले अवधान दीजे असं म्हटलं जातं. या भूमिकेतनं ते जेव्हा पुढे जातात, परी प्रौढी न बोले होजी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी, देयावे अवधान हे माझी, विनवणी सलगीची. परंतु महाराज, तुम्हा सर्वज्ञ संतांच्या समाजापुढे, म्हणून तुम्हा सर्वज्ञ संतांच्या समाजापुढे मी आढ्यतेने बोलत नाही. आपण अवधान द्यावे अशी माझी लढिवाळपणाची विनंती आहे, हे आपण जाणता. याच्यामध्ये त्यांची जो काही पहिल्या ओवीतला जी कॉन्फिडन्स, उल्हास, जो त्यांच्यातला एक प्रकारची दुसऱ्यांना स्पष्टपणे मांडण्याची भूमिका होती, ती जरूर होती. परंतु त्यांना लागलीच पुढच्या ओळीमध्ये समोर बसलेल्यांना अशा प्रकारे बोलण्यापेक्षा थोडी मृदुता आणावी असं त्यांच्या लक्षात येतं. म्हणून ते लागलीच मृदू होतात आणि समोरच्यांना काय म्हणतात, तुम्ही संतजन आहात, तुम्ही सर्वज्ञ संतांच्या समाजापुढे, जे तुम्ही सर्वज्ञ आहात, संत मंडळी आहात, कारण तुम्ही आतापर्यंत हे 8 अध्याय ऐकत आलेला आहात आणि ते तुम्ही रिचवलेले आहेत, है ना. त्यामुळे तुम्ही सर्वज्ञ जवळजवळ झालेला आहात, अक्षर ब्रह्मयोग झालेला आहे, लक्षात घ्या. म्हणून त्या काळात जे कोणी त्यांच्याबरोबर कन्सिस्टंटली येत असतील लोक, ते सर्वज्ञ या स्थितीत, कारण ज्ञानदेव स्वतः बोलत होते, ज्ञानदेव स्वतः बोलत होते, तेव्हा समोरच्यांची पातळी ऑटोमॅटिक एलिव्हेट होत असेल. कृष्ण स्वतः जेव्हा अर्जुनाला भगवद्गीता सांगत होता तेव्हा प्रत्येक अध्यायाला तो एक भूमिका पादाक्रांतच करत गेला.
त्याने विश्वरूप दर्शन त्याने अनुभवलं, म्हणजे त्याचं विज्ञानमय पुरुषत्व कुठल्या जाणीवेत गेला असेल? अनुभवच होता ना त्याचा, तो त्याला घाम सुद्धा फुटलाच ना. म्हणजे सुरुवातीला पहिल्या अध्यायात फुटलेला घाम आणि कुठल्या 11व्या अध्यायात फुटलेला घाम, या दोन घामांमध्ये अनुभूतीच्या केवढ्या वेगळ्या भूमिका आहेत हे तर कळायला पाहिजे ना आपल्याला, नाही का? हा दृष्टिकोन तुम्हा संत मंडळींकडे आहे. त्यामुळे ते काय म्हणतात, तुम्हा सर्वज्ञ संतांच्या समाजापुढे मी आढ्यतेने बोलत नाही. म्हणून माझी ही जी काही मी प्रतिज्ञोत्तर माझे उघडा ऐका असं जे तुम्हाला म्हणतो आहे ते प्रेमाने म्हणतोय, लक्षात. आणि आपण अवधान द्यावे अशी माझी लढिवाळपणाची विनंती आहे, हे आपण जाणता. कारण काय आहे की तुम्ही जेवढं कॉन्सन्ट्रेशननी ऐकाल तेवढं माझ्यातलं कृष्णतत्व, विष्णुतत्व, शिवतत्व हे सतत मला स्फुरण देत राहणार आणि त्याला जागृती येत राहणार आहे. त्याला कारण का? तुमचं अवधान. म्हणून हे जे अवधान असतं ना, हे नेहमी तुम्ही जागृतीत जरी केलं तरी ते तुम्हाला शिवत्वापर्यंत घेऊन जातं. याचा थोडासा बारकाईने विचार करा, थोडासा. मी काही खूप म्हणत नाहीये. आपण ध्यान करायला जातो की नाही, थोडीशी अनुभूती जरा वेगळ्या भूमिकेतनं घ्यायचा प्रयत्न करा, तुमच्या लक्षात येईल. ध्यान करतो आपण, ध्यान करताना काय करतो? एकाग्रता करायचा प्रयत्न करतो. एकाग्र होण्यासाठी श्वासावरती मन बुद्धी एकाग्र करतो आणि बघतो कुठं? चिदाकाशात. बरोबर आहे. आणि त्या चिदाकाशामध्येच त्या आकाशाची आठवणी होते आणि शिवत्व प्रकट होतं ना. अशी भूमिका साधनेत करावी लागते. आणि प्रत्यक्षात सत्संगात काय होतं? तुम्ही जर एकाग्र केलं अशा प्रकारे तर चिदाकाश काय, संपूर्ण आकाश तुमच्या उघड्या डोळ्यासमोर आहे. डोळे उघडे असून एकाग्र आहात. तुम्ही विचार करा की याच्यामध्ये ते शिवत्व तुमच्या ज्ञान जाणीवेतनं तुम्हाला नक्की आकळल्याशिवाय राहणार नाही. कारण तो गणेश जो बसलेला आहे हे त्या ज्ञानाचं स्वरूप आहे. तुम्हाला जे कळलं असं वाटतं तोच गणेश आहे, लक्षात ठेवा. आणि तो तुमच्या संपूर्ण जीवनाचा मूळ आधार आहे. म्हणून जिथं ज्ञान समजलं असं वाटतं आपल्याला, अरे यस दिस इज समथिंग, लक्षात या तो गणेश आहे. या दोन्ही अर्थाने पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आतलं आकाश आणि हे आकाश हे वेगळं नाहीच आहे. कारण हे ब्रह्मदेवाचं चिदाकाश आहे किंवा त्या ईश्वराचं चिदाकाश आहे की त्यांनी त्याच्या मानसिकतेतनं हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केलं आणि ते प्रतिबिंबात्मक जाणीवेतनं तो स्वतः पाहतो आहे. तो कुठं पाहतो आहे? या आकाशातच पाहतो आहे. आणि मी जर ब्रह्मद असेल तर मला सुद्धा ते त्याच जाणीवेतनं दिसायला काय हरकत आहे? म्हणून या दोन्ही गोष्टी स्वरूपाच्या आणि विश्वरूपाच्या जाणीवेतनं आपल्याला समजल्या पाहिजेत. म्हणून सत्संगाचं महत्व का? पण त्यात एकाग्रता हवी. म्हणून ते प्रतिज्ञोत्तर म्हणतायत. आणि ज्ञानेश्वर जेव्हा प्रतिज्ञा घेऊन बोलतायत एखादी गोष्ट तेव्हा त्याला त्यांच्या स्वतःच्या अधिकाराची जाणीव आहे हे समजलं पाहिजे आपल्याला. असो काजे लळे यांचे लळे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरती, जरी मोहरे श्रीमंती होती तुम्हा ऐसी. महाराज तुमच्यासारखे, महाराज म्हणजे ते समाजाला म्हणतायत, महान राजा
सर्व जे काही लोक तिथे जमले असतील त्या प्रत्येकाच्या कॉन्शियसनेस मध्ये असणारा ईश्वरत्व जे आहे ते जर तो कॉन्शियसनेस जर एक केला तर काय तयार होईल? महाराजा तयार होतो. लक्षात. पण बघण्याची दृष्टी तशी पाहिजे ना आपल्याला. पण प्रत्येक शब्दाला एक विविध वेगळं कोंदण आहे याच्यामध्ये. म्हणून त्या कोंदणामध्ये शिरलं की आपल्याला त्याचा प्रकाश आपल्या अंतर्यामात पडतो. म्हणून महाराज तुमच्यासारखे प्रेमळ व श्रीमंत आईबाप ज्या लाडक्यांना प्राप्त होतात त्यांनी जी जी आळी घ्यावी किंवा जे जे मनोरथ करावे ती ती आळी व ते ते त्याचे मनोरथ सहज पूर्ण होतात. म्हणून त्यांना म्हणायचं याच्यामध्ये असं की तुमच्यासारखे प्रेमळ व श्रीमंत आईबाप. कारण एक तर तिथं बसलेले जे लोक आहेत ते वयाच्या दृष्टीने त्यांच्या आई वडिलांसारखेच असणार आहेत कारण ते लहानच होते ना. आणि ते महाराज या जाणीवेतनं जेव्हा बघतात तेव्हा तर तो ईश्वर हा सर्वांचाच आईबाप आहे. तो कॉन्शियसनेस जो तयार झाला आहे तो तर सर्वांचाच आईबाप आहे दोन्ही अर्थाने. पण एवढ्या कॉम्प्लिकेटेड अर्थात न जाता ते वयाच्या दृष्टीने घेणं सोपं जाईल आपल्याला. म्हणून तुमच्यासारखे प्रेमळ व श्रीमंत आईबाप. प्रेमळ कुठल्या अर्थाने? तुम्ही माझ्यावरती प्रेम करता म्हणून येता. आणि श्रीमंत कुठल्या अर्थाने? तर श्रीमंत की तुम्ही इतक्या उदार अंतःकरणाने मी जे बोलतो आहे ते ऐकता आहात आणि तुम्हाला ते आवडतंय. म्हणजे याच्यात मनाची केवढी श्रीमंती आहे. नाहीतर आज कोणी एखादा लहान मुलगा बोलायला मोठी माणसं जरी बोलायला लागली तरी काय हा ठीक आहे त्यांचं ते ऐकणं ठीक आहे सोडून द्या असं म्हणणारी लोक आहेत ना. श्रीमंती आहे का मनाची? तुम्हीच विचार करा. म्हणून मनाची श्रीमंती हे दुसऱ्याचं ऐकण्यामध्ये आहे. बरोबर ना. त्यामुळे ती श्रीमंती आहे आणि त्या मनोरथांचे मनोरथ पूर्ती. म्हणून ज्या लाडक्यांना प्राप्त होतात मला तुम्ही प्राप्त झालेला आहात असे आईबाप मला प्राप्त झालेत त्यांनी जी जी आळी घ्यावी. आळी घ्यावी म्हणजे कुठलाही मार्गाने जावं असं म्हणा. आळी घे. आपण आळी बोळी बोळ आळी आमच्या आळीत येऊन बघ आहे की नाही तसं असा प्रकार ती आळी बरं का. किंवा जे जे मनोरथ करावे ती ती आळी व ते ते त्याचे मनोरथ सहज पूर्ण होतात. म्हणून त्या श्रीमंतीतनं काय होतं की ते आळी आणि मनोरथ पूर्ण होतात. पण इथं एवढी श्रीमंती असते की एक प्रकारचं ईश्वरी ऐश्वर्य त्याच्यामध्ये असतं. त्यामुळे इथं आळी हा अर्थ सुद्धा कसा घ्यायचा हा विषय येतो. कारण आपण कुठल्या तरी अनेक जन्मांच्या आळीतनच आलेलो आहोत ना एक प्रकारे. आणि त्या आळीतनं आपलं आत्ता या जन्मातलं प्रगट आहे. आणि कुठं जिथं राहतो त्या घरामध्ये सुद्धा एक आळी असतेच कुठली तरी त्यातनंच आपण येतो. पण मनोरथ काय आहे की मला माझं रिअलायझेशन व्हायला पाहिजे. म्हणजे हे श्रीमंतपणाचं लक्षण आहे. लक्षात ठेवा. श्रीमंती कशात आहे? मी ब्रह्म आहे ही समजण्याची जाणीव ज्याच्यात तयार झाली तो श्रीमंत आहे. श्रीमंती त्याच्यात आहे असा विषय होतो. म्हणून तुमचे या दिठी वेयाची बोले सासिन्नले प्रसन्नतेचे मळे ते सावली देखोनी लोळे शांत जीवी. तुमच्या कृपादृष्टीचा ओलावा माझ्या अंतःकरणात प्राप्त झाल्यामुळे जिकडे तिकडे प्रसन्नतेचे हिरवेगार मळे भरास आले. ती सावली पाहून संसार तापाने तापलेला जो मी त्या सावलीत आनंदाने लोळत आहे. म्हणजे तुमच्या कृपादृष्टीमुळे जिकडे तिकडे
चित्ताची प्रसन्नता झाली व त्यामुळे माझा त्रिविध ताप नाहीसा झाला असा भाव. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला म्हणजे हे जे सुरुवातीचे ओव्या असतात ना ज्ञानेश्वरांच्या, ह्याच्यातनं ज्ञानेश्वरांचं हृदय कसं कोमल आहे हे तर कळतंच, आणि त्यांच्या स्थितीची पण एक भूमिका आपल्या लक्षात येते. म्हणून ते किती आर्जवानं म्हणतात बघा, तुमचे या दिठी वेयाची बोले, म्हणजे तुमच्या कृपादृष्टीचा ओलावा. म्हणजे त्यांना जी लोक येत आहेत त्यांच्याकडे ऐकायला, त्याच्यामुळे त्यांच्या मनात कसा हृदयात ओलावा निर्माण होत आहे. का होत असेल असं, याचं कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या माणसाला लहानपणी ज्या समाजाने दूर लोटलं, त्याच समाजातली माणसं आज त्याच्या समोर येऊन त्यांच्याकडून ज्ञान घेत आहेत. आणि तरीही ते त्याच्यावर म्हणजे एक प्रकारे एक जो रिस्पॉन्स आपल्याला हवा असतो समाजाकडून, की ज्या समाजाने आपली एवढी हिटाई केलेली आहे, तोच समाज आज आपल्यावर एक प्रकारे प्रेमही करतो आहे. ही भूमिका त्यांच्या मनामध्ये तयार होते आणि ते म्हणतात, माझ्या अंतःकरणात प्राप्त झाल्यामुळे जिकडे तिकडे प्रसन्नतेचे हिरवेगार मळे भरास आले. त्याच्यामुळे मी खूप प्रसन्न आहे. म्हणजे मला या समाजाकडनं काहीच नको आहे. खरं तर रोजी रोटी मागायला मी थोडाफार माधुकरी मागायला जात असेन, नाही असं नाही, परंतु मला बाकी काय हवंय. पण तुम्ही येताय, ते ऐकता आहात, त्या ऐकण्यातनं मी प्रसन्न होतो आहे आणि मला एक वेगळा आनंद याच्यातनं मिळतो आहे असं ते म्हणतात. आणि ती सावली पाहून, म्हणून ते जे हिरवेगार मळे झालेले आहेत त्याच्यातनं जी सावली तयार झालेली आहे बघा, ती उपमा कशी पूर्णत्वाला नेतात तेही बघण्यासारखे. ती सावली पाहून संसार तापाने तापलेला जो मी, आता तुम्ही मला सांगा, ज्ञानेश्वर माऊली यांनी संसार तरी केला का? पण त्यांनी इथं प्रपंच तापाने म्हटलेलं नाहीये. एक दोन याच्यातला फरक लक्षात घ्या. आपण संसार म्हटलं की आपल्याला त्या आपल्या आळीमध्ये असणारं जे दुकान असतं संसार नावाचं, तिथली भांडी गुंडी वगैरे ती सगळी आठवतात आहे ना. त्यांना संसार तो प्रपंच आहे. आणि संसार म्हणजे हा संपूर्ण जे विश्व तयार केलेलं आहे, या विश्वामध्ये उत्पत्ती स्थिती लयाच्या जाणीवेतनं जी कार्मिक गोष्ट घडत राहते आणि त्याच्यामध्ये जो मी अडकला जाण्याची शक्यता आहे, तो संसार. म्हणजे विश्व निर्माण केलेला, ज्यांनी विश्व निर्माण केलं त्या परब्रह्माच्या पासून मी लांब झालेलो आहे, त्यामुळे या संसारात मी अडकण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे संसार तापाने तापलेला. कारण तापलो का मी? संसार, मला रोज भूक लागते, मला रोज प्यायला लागतं, खायला लागतं, राहायला लागतं काहीतरी. म्हणजे माझ्या या सगळ्या ज्ञानेश्वरांची स्थिती सोडून द्या, पण ते जेव्हा व्यक्त करतात तेव्हा त्यांच्या भूमिकेमध्ये शरीर हे एक संसारात अडकलेलं पात्र असतं त्यांचं, आणि त्याच्यामध्ये तापल्या गेले ना ते. अनुदिने अनुतापे तापलो रामधाया असं जेव्हा म्हणतात रामदास स्वामी, तेव्हा कुठला त्यांना ताप आहे याचा विचार व्हायला पाहिजे. म्हणजे मी कोण आहे याची ओळख मला होत नाहीये आणि तू कुठं लांब जाऊन बसलेला आहेस हा स्वयंभू एक ताप आहे, लक्षात ठेवा. आपल्याला तो ताप आहे हे वाटतच नाहीये, त्यामुळे आपण अज्ञानात आहोत. पण ज्याला ज्ञान होतं त्याच्या दृष्टीने तो ईश्वरापासूनची दूर स्थिती ही त्याला सहन होणारी गोष्ट होत नाही, त्याचा ताप सुरू होतो, त्याला विरह.
आणि त्या विरहाचा जो ताप आहे, ताप म्हणजे तिथे एक अग्नीचं स्वरूप तयार होतं जे जाळत जातं, आणि ते जे जाळतं त्याच्यामधनं एक वेगळी निगेटिव्हिटी तयार होत राहते, की ज्याला वैराग्याचे स्वरूप एक प्रकारे प्राप्त होतं. नको, हे नको, हे नको, हे नको, हे नको, काही नको, अशी जी अवस्था प्राप्त होती, त्याला ते म्हणतायत काय, त्या सावलीत, त्याच्यामुळे या संसार तापाने तापलेला जो मी आहे, म्हणजे त्यांना ईश्वराचा विरह होत असणार आहे. आणि तो ईश्वराचा विरह ते जेव्हा असे सत्संग करत असतील, त्या सत्संगामध्ये जे लोक येत असतील त्यांच्या कृपादृष्टीमुळे ते वातावरण जे तयार होत असेल, तो जो मळा आहे त्याच्यामध्ये त्यांचा तो विरह एक प्रकारे शमवल्या जात असावा, अशी भूमिका आहे त्याच्यात. एवढं खोल आहे त्याच्यामध्ये. कारण ज्ञानेश्वर माऊलींना कुठला त्रास हाही विषय करावा लागणार ना. आणि मग ते ईश्वराचं भजन कसं करत असतील. ज्ञानेश्वर माऊलींनी तर काही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत काही हिंडले नाहीत. ते आळंदी ते पंढरपूर किंवा पंढरपूर ते आळंदी, मग ते कुठला जप करत होते. ज्ञानेश्वरीतला प्रत्येक शब्द हा त्यांचा ईश्वराकडे जाणारा जपच होता. अमृतानुभवातनं ओसंडून वाहणारा त्यांची विज्ञानमयता हा ईश्वराचा जपच होता. चांगदेव पासेष्टीच्या प्रत्येक शब्दातनं बाहेर येणारं त्यांचं अद्वैत तत्वज्ञान हा ईश्वराचा जपच होता. मग हा जप करू शकत होते ते तिथं. का करू शकले? कारण कोणीतरी मागणारा समोर होता आणि मी देणारा समर्थ तिथं आहे, म्हणून माझं प्रतिज्ञोत्तर तुम्ही जरूर ऐका. केवढी भूमिका ही कळावं लागेल ना. इतकं साधं वाटतं, वाचताना खूप साधं वाटतं ते, पण मानसिकतेत एकदा शिरलं ज्ञानेश्वरांच्या की आपल्या लक्षात येईल की हे खूप खोल होऊन जातं एकदम. म्हणून प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो, म्हणून आपुलिया स्वेच्छा बोलावो लावो, तेथही जरी सलगी करू बिहो, तरी निवो केपा. महाराज तुम्ही संत त्या सुखरूप अमृताचे अथांग खोल डोह आहात, म्हणून आपल्या इच्छेनुसार मला त्यात मनसोक्त स्नान करता येते. बघा, अशा तुमच्या ठिकाणीही जर आम्ही सलगी करायला भ्यालो तर आमचा ताप कोठे शांत होईल. आलं का लक्षात? म्हणून हा जो आमचा विरह आहे ईश्वराचा, तो ईश्वराचा आत्मजाणीवेतला विरह आम्ही सर्वम खलु इदं ब्रह्म या जाणीवेतूनच तुमच्या मार्फत तो शमवीत असतो. थोडक्यामध्ये तीच स्थिती येते ना बरोबर इथं. म्हणून ना तरी बाळक बोबडा बोली, वाकुडा विचुका पावली, ते चोज करूनी माऊली रिझे जेवी, तेवी तुम्हा संतांचा पडी यावो, कैसेनी तरी आम्हावरी हो, या बहुवा आळुकिया जी आहो सलगी करीत. किंवा लहान मुलं जरी बोबडे बोलते व वाकडे तिकडे पाऊल टाकून चालू लागते, तरी आई त्याचे कौतुक करून आनंद मानते, आहे की नाही. त्याप्रमाणे तुम्हा संतांचे मजवर कोणत्या तरी निमित्ताने प्रेम बसावे, म्हणून मी मोठ्या आवडीने आपल्याशी सलगी करीत आहे. माऊलीचे शब्द येते. म्हणजे ही का सलगी चालते, का या अशा म्हणजे ज्यांना या अध्यात्माची आवड आहे अशांचीच सलगी का होऊ शकते? कारण त्याच्याशिवाय आपलं अध्यात्म, आपला ईश्वर आपल्या जवळ येऊ शकत नाही. हे अनुभवावं लागणार आहे, लक्षात घ्या. म्हणून हा जो विषय सगळा चालतोय ज्ञानेश्वरांचा,
हा सगळा विषय अशा प्रकारे चालतो. म्हणून ती त्यांची ईश्वराची पूजा असते. ते त्यांचं ईश्वराचं कीर्तन असतं, ते त्यांचं ईश्वराचं पारायण असतं, ते त्यांचा ईश्वराचा जप असतो, किंबहुना ती त्यांची साधनेची वेळ असते. याच्या पलीकडे काय सांगणार. म्हणून मग त्याच्यात त्यांना वाटत नाही काही. आपल्याला आपण कसं आता आपण बसलो तिथं तास, 1.5 तास, 2 तास काय जे असतील आपले तासात, ज्ञानेश्वर महाराज किती वेळ बोलत असतील याचा कधी विचार आपण केला का? नाही का? म्हणजे ते ज्या पद्धतीतनं मांडणी करत गेले असतील त्या सर्वाचा विचार करून, म्हणजे याच्यामध्ये ते 2 तास तो ग्रस्त समजा घालवत असेल तिथं, तर केवढ्या ज्ञान जाणीवेत ते गेले असतील त्यावेळेला. ते विचार करा. ती त्यांची साधनाच होती ना. कारण हे सततच करावं लागणारी गोष्ट आहे. आणि म्हणून बघण्याची दृष्टीच कशी झाली ते त्यांच्या शब्दातनं लक्षात येतं. असो, वाचूनी माझी ये बोलती ये योग्य ते, सर्वज्ञ भवादृश्य श्रोते, काय धड्यावरी सारस्वते, पडोसी कीजे. मी तुमचे प्रेम संपादन करण्याकरता सलगी करीत आहे असं त्यांनी अगोदरच सांगितलं. बरोबर आहे ना. त्या वाचून माझ्या गीतार्थ निरूपण करण्याच्या योग्यतेच्या दृष्टीने आपल्यासारख्या सर्वज्ञांना श्रोते होण्यासारखे म्हणजे श्रवण करण्यासारखे काही नाही. कारण सरस्वतीच्या मुलाला धडे घेऊन शिकायला पाहिजे काय. लक्षात. त्यामुळे माझ्या गीतार्थ निरूपण करण्याच्या योग्यतेच्या दृष्टीने आपल्यासारख्या सर्वज्ञांना श्रोते होण्यासारखे म्हणजे श्रवण करण्यासारखे काही नाही. म्हणून ते श्रोत्यांना सर्वज्ञ म्हणतायत. खरं तर श्रोते सर्वज्ञ नव्हते, ही फॅक्ट होती. परंतु ते श्रोत्यांमध्ये आत्मजाणीवेतनच पाहत होते. म्हणून ते जेव्हा बोलत असतील तेव्हा काय भगवद्गीतेचा एक श्लोक त्यांच्या समोर होता. फक्त विचार करा. आज अख्खी ज्ञानेश्वरी आपल्या समोर आहे, त्याचा अर्थ खाली दिलेला आहे, तोच फक्त एक्सप्लेन करायचा आहे. त्यांच्या दृष्टीने काय परिस्थिती होती. एक श्लोक आहे, तो श्लोकही अजून ओपन करायचा आहे. अजून श्लोक ओपन झालेला नाहीये. बरोबर आहे. आणि त्यावेळेला ओवीबद्ध रीतीने बोलत जायचं आहे. म्हणजे केवढ्या अंतरंगाच्या एकरूपतेतनं ते बोलत असतील याचा तर विचार करायला पाहिजे. आज तुम्हाला एखादं काव्य करायचं म्हटलं तरी सुद्धा हातात लेखणी घेऊन एक 8-10 पानं वहीची घेऊन बसावं लागतं. तेव्हा कुठेतरी एखादं काव्य बाहेर येतं. अशी परिस्थिती. आणि काही काही लोकांचा म्हणजे मोठे मोठे कवींचे विचार येते. माझं नाही सांगत आहे मी. मोठे मोठे लोक त्यांना तर त्यांचा मूड असेल तरच कविता येते. इथं काय आहे, इथं कसला मूड आहे का काय आहे समोर. म्हणजे केवढ्या त्या हृदयस्थ जाणीवा होत्या की त्याच्यातनं एक प्रकारे ते समोर आत्मपुरुषालाच पाहत होते. आणि त्या आत्मपुरुषाला मी काय सांगणार, तोच तर शारदेचं स्वयंभू स्वरूप आहे ना. शारदा हेच त्याचं स्वरूप आहे, हीच त्याची पराशक्ती आहे. त्या शक्तीला मी काय ज्ञान देणार. म्हणून सर्वज्ञ अशा तुम्हाला मी काय सांगणार. काय भूमिका मांडल्या जाते बघा. आणि कुठल्या जाणीवेतनं सांगितलं जाते हे कळावं लागणार आहे आपल्याला. कारण सरस्वतीच्या मुलाला म्हणजे तुम्ही सरस्वतीची मुलं आहात. आता सरस्वतीची मुलं हा सुद्धा विषय खूप भारी आहे तसं पाहिलं तर. का म्हटलं असं जातं, कारण सरस्वती मगाशी जे मी म्हटलं तुम्हाला तशी ही पराशक्ती आहे. आणि ही पराशक्तीच संपूर्ण ब्रह्मांड एक प्रकारे निर्माण करते. तीच अपरा होते, तीच माया होते. आणि व्यक्ततेमध्ये
त्या अक्षराला अक्षरस्वरूप प्राप्त करून देते. आता ही अपराशक्ती माया स्वरूप तिचं हे त्या सरस्वतीच आहे आणि तिनेच आपल्याला निर्माण केलंय ना. मग आपण त्या सरस्वतीचे पुत्र आहोत. माझी खरी आई कुठली असा जर कोणी आपल्याला प्रश्न विचारला तर आपली खरी आई ही जगदंबा आहे, पराशक्ती आहे. लक्षात घ्या. ती माया माझी आई, माझंच काव्य आहे. बाकीची आई ही या जन्मातली आई आहे. तिचं मोठेपण कमी झालं असं अजिबात कुठं मला म्हणायचं नाहीये. परंतु मागच्या जन्मात दुसरी आई असेल ना, त्याच्या मागच्या जन्मात अजून एक आई असेल. या जन्मातली ही आई आहे. पण असं जन्मोनजन्मी जी मला जन्माला घालत आली ती आई कुठली? ती माझी खरी आई ना, की जी आई माझ्या या जन्मातल्या आईला सुद्धा जन्म देते. माझी आई काही स्वयंभू नाहीये ना. असा विचार करावा लागतो. ती सरस्वती, तिचे आपण पुत्र असं ते म्हणतात. म्हणून कन्सेप्ट एकदम क्लिअर आहेत त्याच्यामध्ये. असो, अवधारा आवडे तेसणा धुंधुरू परी महातेजी न मिरवे काय करू अमृताची या ताटी ओगरू ऐसी रस सोय कैची हा हो हिमकरासी विंजणे की नादा पुढे ऐकवणे लेणियासी लेणे हे कही आती. महाराज केवढ्याही मोठ्या काजव्याच्या किंवा टेंभ्याचा प्रकाश असला तरी तो महातेजरूपी सूर्यप्रकाशापुढे आपले तेज मिळवू शकत नाही. काय करणार? अमृत वाढलेल्या ताटात त्याच्या बरोबरीने वाढता येईल असे योग्य पक्वान्न कोणते असणार? अहो हे पहा, चंद्राला वारा घालणे किंवा सुस्वराला सुस्वर ऐकविणे अथवा अलंकारालाच अलंकार घालणे हे कधी कोठे दिसते काय? आहे की नाही? असं त्याच्यामुळे आपण ते करू शकत नाही. या उपमा आहेत, लक्षात घ्या. म्हणून त्या तेजापुढे, त्या ज्ञानापुढे, त्या अमृतापुढे बाकी काही टिकू शकत नाही. म्हणजे यांनी गाणं म्हणायचं आणि यांना म्हणायचं तुम्ही नका म्हणू आणि मी म्हणायचं, हे इलॉजिकल ना, त्याच्यात काय अर्थ नाही. त्यामुळे ते टिकूच शकत नाही ना आपलं गाणं. असो, सांगा परिमळे काय तुरंबावे सागरे कवणे ठाई नहावे हे गगनची आडे आगवे ऐसा पवाडू कैसा तैसे तुमचे अवधान धाये आणि तुम्ही म्हणा हे होये ऐसे वक्तृत्व कवणा आहे जेणे रिझा तुम्ही. सांगा बरे, सुवासाने कशाचा वास घ्यायचा? प्रश्न आहे. सुवासाने कशाचा वास घ्यायचा? किंवा समुद्राने कोठे जाऊन आंघोळ करावी? अजून पुढचे उपमा बघा, खूप सुंदर आहेत. आणि या एका दुसऱ्या उपमेचा आपण अर्थ खोलात जाऊन बघू. अथवा आकाशाच्या आकाशाच्या जी मध्ये समावेश होईल अशी जगात मोठी वस्तू कुठून असणार? त्याप्रमाणे महाराज तुम्हा सर्वज्ञ संतांच्या एकाग्र करून श्रवण करणाऱ्या चित्ताची तृप्ती होईल व तुम्हाला संतोष होऊन हे होय वक्तृत्व असे तुम्ही म्हणाल. असे वक्तृत्व कोणापाशी असणे शक्य आहे? म्हणजे हे सर्व श्रोत्यांसाठी त्यांनी दिलेल्या उपमा आहेत. आता सागराने आंघोळ कुठे करायची? सागरच एवढा मोठा आहे की तो कुठल्या काठावर जाऊन आंघोळ करणार आहे? कारण तो जिथं जाईल तिथं काठ तयार होऊ शकेल, पण त्याला आंघोळीला जागा मिळणार नाही आणि त्याला वेगळं आंघोळीला पाणी तरी कुठनं मिळणार आहे? दोन्ही गोष्टीचा विचार करायला पाहिजे, आहे की नाही? आता आकाशा एवढं मोठं काहीच नाही, मग आकाश कशात बसतो होईल? असं कुठलं आकाश आपण शोधू शकणार आहोत का? अशा या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वज्ञ आहातच. श्रोत्यांना एक प्रकारे त्यांनी मोठेपणा याच्यामधला दिलेला आहे
आणि त्यांचं लघुत्व, कारण आपण जेव्हा बोलतो काही गोष्टी लोकांबरोबर तेव्हा एक साहजिक समोरचा माणूस ऐकतोय, एकाग्रतेने ऐकतोय, त्याचा आपण गैरअर्थ काढू शकतो की त्याला माहिती नाहीये म्हणून ऐकतोय. तसं नाहीये असं ते म्हणताय तिथं. लक्षात, तसं नाहीये. म्हणजे हे ते जाणतायत त्याचं कारण आहे माहितीये का? कारण प्रत्येक जण थोडा स्थिर झाला, एकाग्रतेच्या जाणीवेत आला ना आणि त्या भूमिकेतनं जर पुढे सरकायला लागला तर त्याच्या आतले वेद आपोआप बाहेर येतात. हे जाणतेनी जे जाणतात असे सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली होते. असं मला म्हणायचंय. त्याच्यामुळे ते वेद आहेत, ते वेद प्रत्येकामध्ये आहेत. मी तुम्हाला काही वेगळं सांगतो आहे असं काहीही नाहीये. असो तरी विश्व प्रगटते या, नाही हे झालं ना बरोबर. तरी विश्व प्रगटते या प्रगटीती या गबस्ती काय हाती वेन न कीजे आरती का चुळोदके अपांपती अर्घ्य ने दिजे प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती. बघा, आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. तरी पण सर्व जगताला प्रकाशित करणाऱ्या तेजस्वी सूर्याला प्रेमाने काळवातीने ओवाळीत नसतात काय? बरोबर आहे ना? किंवा समुद्राला समुद्राचे पाणी घेऊन आदरपूर्वक अर्घ्य देत नसतात काय? महाराज, आपण शंकराच्या मूर्ती आहात व मी अत्यंत दरिद्री प्रेमभक्तीने माझ्या निर्गुणीच्या पानाप्रमाणे असलेल्या बोलाने तुमचे अर्चन करीत आहे, ते तुम्ही स्वीकारालच. केवढी समर्पित एक प्रकारची वृत्ती याच्यात आहे. आणि त्याच्या अगोदरची जी उदाहरणं दिलेली आहेत त्यालाही समर्पक उत्तर पण त्यांनी याच्यात देऊन टाकली की आपण सागराला जरी आंघोळ करता येत नसली तरी त्याला आपण आपल्या जाणीवेतनं अर्घ्य देतच असतो. सूर्याला सुद्धा आपण आपल्या निरांजनाने ओवाळत असतो. त्यामुळे मी सुद्धा, तुम्ही सर्वज्ञ जरी असला, मी जरी दरिद्री असलो, म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीने असं ते म्हणतायत बरं का. हा, प्रेमभक्तीने. पण मी कसं देतोय? प्रेमभक्तीने माझ्या निर्गुडीच्या पानाप्रमाणे, निर्गुडीचं पान जे असतं त्याप्रमाणे असलेल्या बोलाने. बोलाला निर्गुडीचा हे दिलेला आहे, उपमा दिलेली आहे. लक्षात. आता निर्गुडीचं पान म्हणजे काय? कुठलं असतं? औषधी वनस्पती. तिची चव कशी असते? कडवट. आलं का लक्षात? त्यामुळे ते माझे शब्द कडवट जरी असले तरी सुद्धा मी त्यांनी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, अशी त्याच्यात भूमिका ते घेतात आणि तुमचे अर्चन करीत आहे आणि ते तुम्ही स्वीकारणारच आहात. आणि हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण काय? भाव हा फार महत्वाचा आहे कुठल्याही गोष्टी. भाव बळे आकळे एरवी नाकळे. म्हणून एकाग्रता ही भावात्मक जाणीवेतनं तयार होते नेहमी. लक्षात घ्या, बौद्धिक अधिष्ठान तिला असतं एकाग्रतेला, पण भाव हा त्या एकाग्रतेचा आधार असतो. तेव्हाच ज्ञान त्याच्यामध्ये झिरपायला लागतं बुद्धीमध्ये. लक्षात घ्या. म्हणून ईश्वर सुद्धा ज्ञान आहे. ईश्वर हे स्वरूप ज्ञानाचं आहे, परंतु ईश्वर आकळतो कशाने? भावातनं आवडतो. भाव बळे आकळे एरवी नाकळे असं म्हटलं जातं. त्याचं कारण इथं आहे. असो, बाळक बापाची ताटी रिगे आणि बापा तेच जेवू लागे की मी संतोषलेनी वेगे मुखची ओढवी तैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी करीतसे बाळमती तरी तुम्ही संतोषी जे ऐसी जाती प्रेमाची असे. महाराज, आपण
नाही, लहान मुलगा आपल्या बापाच्या ताटात जेवायला बसतो व बापाला जीव घालतो, ते पाहून बापाला अत्यंत आनंद होतो व आनंदाने मुलाच्या हातचा घास घेण्याकरता आपले तोंड पुढे करतो. तशी तुम्ही एकाग्रपणे ऐकता असं त्यांना म्हणायचंय. वेगळंच आहे. त्याप्रमाणे मी जरी तुमच्या पुढे नेणतेपणाने गीतार्थ निरूपणाचा चावटपणा केला तरी तुम्ही संतुष्ट व्हावे असा प्रेमाचा स्वभावच आहे. म्हणजे नेणतेपणाने, म्हणजे गीतार्थ हे जाणतेपण आहे. गीता, भगवद्गीता ही जाणती आहे आणि माझी भूमिका जी आहे मी थोडंफार अज्ञानातनं तुम्हाला सांगतो आहे असं त्यांना म्हणताय. अशी भूमिका ते घेत आहेत. कारण जाणीव आणि नेणीव दोन गोष्टी आहेत त्याच्यामधल्या, म्हणून ते म्हणतात मी नेणतेपणाने गीतार्थ. खरं तर ते जाणतेच आहेत खरं तर, लक्षात, पण कमीपणा घ्यायचा आहे. आणि तेने आपुलेपणाची मोहे तुम्ही संत घेतले असो बहुहे, म्हणून केली सलगीचा नोहे आभार तुम्हा. अहो तांब्याचे लागता झटे, तेने अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दुणवटे पर्यंत याचेनी. आणि तुम्हा संतांच्या ठिकाणी शरण आलेल्या विषयी आपलेपणाचा मोह फारच असतो, म्हणून मी आपल्याशी केलेल्या सलगीचा किंवा लढिवाळपणाचा आपल्याला भार वाटणार नाही. महाराज, तान्या वासराने गायीच्या स्तनात जसजशा ढुसण्या द्याव्या तसा गायीला जास्त पाना फुटतो, तसेच लाडक्याच्या रागवण्याने त्याच्याविषयीचे प्रेम दुप्पट वाढते. या सगळ्या उपमा आहेत. जेवढ्या तुम्ही समजून घ्याल तेवढा तो भाव अधिकाधिक होत जातो. लक्षात, त्या भूमिकेतनं ज्ञानेश्वरांना एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही ऐकून घेता आहात मी काय सांगतो आहे ते, आणि तुम्ही मोठ्या मनाने सर्व मला सांभाळत आहात, हा त्याच्यातला प्रमुख असा भाव आहे. परंतु ऐकणारा सुद्धा किती समर्थ आहे हेही त्याच्यातनं ते दाखवत आहेत. असं दाखवायचंही कारण असं आहे की तुम्ही जे ऐकता आहात त्याच्यातनं तुम्ही त्या जाणीवेत समर्थपणे जाऊ शकणार आहात. म्हणून त्यांची जी पहिली ओवी जी आहे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, हे ते म्हटल्यामुळे काय झालं की तुम्हाला हे ज्ञान नाहीये आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर एक प्रमाणे ऐकलं तर तुम्हाला हे प्राप्त होईल. या एका अहंकाराला, अहंकारी शब्दाला मुरड घालण्यासाठी म्हणून एवढी उपमा देऊन त्यांनी स्वतःचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, स्वतःचा भाव दाखवलेला आहे. लक्षात, कारण ते काय झालं, सुरुवात करताना पटकीने निघून गेलेलं आहे ते. लक्षात, तो भाव एकदम ज्ञान जाणीवेतला भाव आला ना. म्हणजे मी ब्रह्म आहे असं म्हटल्याबरोबर मी ब्रह्मच आहे हे खरं आहे, पण तुम्ही सुद्धा ब्रह्म आहात. आलं का लक्षात? हा जो एकदम फरक पडतोय की नाही, तो फरक आपल्याला इथं दिसेल ज्ञानेश्वरांच्या याच्यातला. हे समजून घेण्यासारखं डायलॉग्स आहे ते सगळे. म्हणून तर इथे आपण आता थांबूयात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की सत.